कंपल्सरी होणार नाही. त्यामुळे टू व्हीलर वापरताना कंपल्सरी हेल्मेट वापरायचं, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगवलेलं आहे. आणि हा प्रत्येक वर्षाचा जो पहिला दिवस असतो जानेवारी महिना, हा रस्ता सुरक्षा अभियान म्हणून राबवलं जातं. त्यात प्रत्येक दिवशी एक नवीन लोकांना रस्त्यावरती वाहन चालवताना कोणत्या पाहिजे आणि काय केलं पाहिजे कार्यक्रम आयोजित करतो. त्यामध्ये असणारे हेल्मेट परिधान न करणाऱ्या व्यक्तींना प्रबोधन करतो. हेल्मेट घालण्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे की तुमच्या डोक्याला दुखापत होणार नाही आणि ॲटलिस्ट ॲक्सिडेंट होऊच नाही, झालं तरी तुमचा जीव जाणार नाही. किरकोळ दुखापती त्यामुळे तिथून पुढं टू व्हीलर वापरा. आणि त्याच्यासोबत अजून बाकीची माहिती आहे, जसं की तुम्ही म्हणला लेन डिसिप्लिन, चालताना कोणत्या बाजूने चालायला पाहिजे, या संदर्भात सगळी माहिती या कंप्लेंटमध्ये आहे, तुम्ही वाचून घ्या. ग्रामपंचायत असते तिथं जरी लावले, जनजागृतीसाठी लोकांना माहिती होऊ द्या की ॲक्सिडेंटमुळे लोक किती मरतात किंवा हे त्या संदर्भात. आपल्याच घरातला कुठला आपला भाऊ असतो, कोण नातेवाईक असतात, तर एखाद्याचा जीव वाचावा ह्यासाठी हे आहे. तुमच्या गावात ग्रामपंचायत असेल, नगरपरिषद असेल, ते बोर्ड असतो, त्याच्यावरती जेव्हा तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील तर ह्याची फोटो काढून व्हॉट्सअप ग्रुपला टाका तुमच्या प्रत्येकाला, की लोकांना माहिती पोहोचू द्या काही परिणाम होतात पहिल्या त्याचे. फॅमिलीला माहिती द्या. तुमच्या फॅमिली ग्रुप्स असतील त्याच्यावरती हा फोटो शेअर करा. गावात कुठे शाळा असेल, नगरपरिषद असेल, ग्रामपंचायत असेल, तिथे बोर्ड असतो सूचना फलक, त्याच्यावरती हा बोर्ड चिकटवा, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक लोकांना वाचून माहिती भेटेल. आणि पायी चालताना सगळ्यांनी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालायचं, जेणेकरून समोर येणारं वाहन आपल्याला दिसतं. बऱ्याच घटना घडत आहेत आजकाल दिवसाच्या ट्रॅक्टरमध्ये वगैरे, की आपण रस्त्याच्या डाव्या बाजून चालतो, मागून वाहन येतं, त्याच्यात ते आपल्या अंगावर जर आलं तर आपल्याला स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काही करू शकत नाही, कारण मागून येणारी गाडी आपल्याला दिसत नाही. त्याच्यामुळे कधी पण रस्त्यावरून चालताना उजव्या बाजूने चालत. ठीक आहे. आता इथून पुढे प्रत्येकजण हेल्मेटवर दिसले पाहिजे. मला हेल्मेट कंपल्सरी वापरा तुमच्या सुरक्षेसाठी.